नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. हरिजन हे साप्ताहिक गांधीजींनी कधी सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1933. 1933. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 30 वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. सर्व प्रश्न असे आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, पायरीने ठेवणे. पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर योग्यतेप्रमाणे वागवणे. पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? योग्यतेप्रमाणे वागवणे. पहा, सुप्रिया चित्रे काढत आहे, काळ ओळखा. काय म्हटलं आहे? सुप्रिया चित्रे काढत आहे, काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. लक्षात ठेवायचं आहे, कधीही तुम्हाला आहे दिसला की 100% तो वर्तमान काळ असतो आणि कधीही आहेच्या पुढं जर तुम्हाला त त आहे म्हणजे काढत आहे, पळत आहे, जात आहे, जर तुम्हाला त प्लस आहे असं दिसलं मित्रांनो, 100% तो काय असतो? अपूर्ण वर्तमान काळ असतो. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती आहे? तर महाधमनी. महाधमनी. शरीराच्या कोणत्या अवयवात आयोडीन साठवले जाते? योग्य उत्तर आहे थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्रंथी. पुढे पहा, दिवसा रात्री आणि ढगांच्या आच्छादनातही छायाचित्रे पाठविण्यास सक्षम असलेला उपग्रह कोणता आहे? तर रिसत. जवळची दृष्टी सुधारण्यासाठी काय वापरले जाते? तर अंतर्वक्र भिंग. अंतर्वक्र भिंग. पुढचा प्रश्न पहा, भारतीय आणि रशियन शास्त्रज्ञांनी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित केले, त्याचे नाव काय होते? तर ब्रह्मोस. ब्रह्मोस. पुढचा प्रश्न, भारताने विकसित केलेल्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव काय? तर तेजस नाव आहे. तेजस. पुढचा प्रश्न, जगातील पहिला एकात्मिक सौर एकत्रित स्पिन पॉवर प्लांट स्थापन करण्याचा प्रस्ताव कोठे आहे? तर जोधपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अणुस्फोट कोणत्या राज्यात झाला? योग्य उत्तर राजस्थान. हा प्रश्न खूप वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. खूप वेळा पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, पख्तून हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर खान अब्दुल गफार खान यांचं वृत्तपत्र आहे पख्तून. इंडियन मजलिस हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर अरविंद घोष. इंडियन मजलिस, अरविंद घोष. पुढील प्रश्न पहा, कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणतात? लगेच उत्तर आलं पाहिजे. ओ. ओ. मानवी शरीरात किती हाडे असतात? योग्य उत्तर आहे 206. 206. पुढील प्रश्न पहा, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? 1951. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग यांनी कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले? तर नालंदा. नालंदा. पुढचा प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? सर्वांना उत्तर माहिती आहे, बाळ गंगाधर टिळक. कोणत्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवली? तर मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलक. पुढचा प्रश्न पहा, मादी एनाफिलिस डासाच्या चाव्यामुळे कोणता रोग होतो? तर मलेरिया हा रोग होतो. टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल. हा प्रश्न रेल्वे पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्रॅहम बेल. पुढचा प्रश्न पहा, तलवार हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं वृत्तपत्र आहे तलवार. तलवार. लीडर. लीडर हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर पंडित मदन मोहन मालवीय यांचं वृत्तपत्र आहे लीडर. पुढील प्रश्न पहा, सुरत अधिवेशन कधी झाले? तर 1907. प्रश्न महत्वपूर्ण आहे. सुरत अधिवेशन 1907. मोहम्मद अली जिना यांना
हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत कोणी म्हटले? तर सरोजिनी नायडू यांनी म्हटलं होतं. मोहम्मद अली जिना यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असं सरोजिनी नायडू यांनी म्हटलं होतं. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पहा, कापसाच्या लागवडीसाठी कोणती मृदा सर्वात सुपीक मानली जाते? सर्वांना माहित आहे, रेगूर मृदा. रेगूर मृदा म्हणजेच काय? काळी मृदा. ओके. रेगूर मृदा कोणत्या खडकापासून तयार होते? तर बेसॉल्ट या खडकापासून रेगूर मृदा तयार होते. पुढचा प्रश्न, लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? तर प्रिंटर असे म्हणतात. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर सातारा. कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न पहा, महाभारत महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर व्यासमुनी. कोण आहेत? व्यासमुनी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली? हिंगोली व गोंदिया. लक्षात ठेवायचं आहे, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रामध्ये हिंगोली हिंगोली आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, जीवक जीवक हा प्रसिद्ध वैद्य कुणाच्या दरबारात होता? तर बिंबिसार. बिंबिसार. त्यानंतर चरक संहिता, सुश्रुत संहिता हे ग्रंथ कोणी लिहिले? तर चरक यांनी लिहिले. काय नाव आहे? चरक संहिता हा ग्रंथ चरक यांनी लिहिला आणि सुश्रुत संहिता हा ग्रंथ सुद्धा चरक यांनी लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्सने सांगायचं आहे. भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.